सिरोंचा तालुक्यातील रंगायपल्ली येथे जलजीवन मिशनचा फज्जा उडाला असून ग्रामस्थांच्या नळाला थेंबभरही पाणी येत नसल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे। तब्बल 40 लाख खर्चूनही नळ कोरडे पडले आहेत। त्यामुळे हर घर जल केवळ कागदावरच दिसत असल्याची बोंब संपूर्ण गावात आहे। केंद्र व राज्य शासनाच्या हर घर जलचे स्वप्न दाखवणारी जलजीवन मिशन योजना सिरोंचा तालुक्यातील रंगायपल्ली गावात मात्र पूर्णपणे फसलेली दिसत आहे। गावासाठी तब्बल 39,59,292 रुपयांची नळ पाणी पुरवठा योजना मंजूर होऊन काम पूर्ण झाल्याचे फलक लावण्यात आले असले तरी प्रत्यक्षात ग्रामस्थांच्या नळाला थेंबभरही पाणी येत नाही। कूपनलिका, पंपगृह, 5 HP पंपिंग मशिनरी व सुमारे 1740 मीटर पाईपलाईनसह प्रत्येक घराला नळ जोडणी देण्याचा दावा करण्यात आला। मात्र योजना सुरू झाल्यापासूनच बंद असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। त्यामुळे लाखो रुपये खर्चून उभारलेली ही योजना केवळ कागदोपत्रीच पूर्ण झाल्याचा आरोप होत आहे। या गंभीर प्रकरणाची दखल घेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली। यावेळी महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्याच्या तोंडावर वणवण भटकावे लागत असल्याची व्यथा मांडली। 40 लाख रुपये खर्च होऊनही गावकऱ्यांची तहान भागत नसल्याने निधीचा वापर नेमका कुठे झाला असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। प्रशासनाने तात्काळ योजना दुरुस्त करून सुरू न केल्यास जिल्हा परिषद गडचिरोली समोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कॉम्रेड मोतकुरवार यांनी दिला असून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आज आम्ही रंगायपल्ली या गावाला भेट दिली असता इथल्या ग्रामीण लोकांना आम्हाला भारतीय कम्युनिस्ट समस्या सांगितली की इथल्या जलजीवन मिशन ग्रामीण पाणी पुरवठा अंतर्गत इथं पाण्याची टाकी सोलर प्लेटनं बांधकाम करण्यात आली, पण बांधकाम केल्यापासून आजपर्यंत तिथं पाणी आलेलं नाही। आता भविष्यात उन्हाळा येत आहे, त्यांना अत्यंत तकलीफ आहे। या योजनेवर जवळपास 41 लाख रुपये खर्च झाल्याचे दाखवत आहे शासनाकडून। इथं सरपंच, ग्रामसेवक, उप अभियंता, शाखा अभियंता, कंत्राटदार सर्वांचे नाव पत्ता लिहून आहे। सर्वांनी जिम्मेदारीनं हा काम केला आहे म्हणून हा बोर्ड सांगते, पण प्रत्यक्ष आम्ही इथं पाहणी केलं असतं इथं काम झालेलं नाही आहे। लोकांना पाण्याची अत्यंत गरज आहे। यामुळे गावकरींना आम्ही याविषयी भविष्यात निवेदन देऊन याची मागणी करणार आहोत। समजा मागणी झालं नाही तर भविष्यात आम्ही सर्वांनी एक मोठं आंदोलन उभा करून या पाण्याची समस्या आम्ही अवश्य मार्गी काढू।